मिक्स पकोडे बनवणार आहोत स्वीट कॉर्नपासून. तर त्यासाठी मी हे आळूचे पानं घेतलेले आहेत 3. हे धुवून घेतलेत. आता हे बारीक चिरून घेईल. आणि 5 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 छोटा चमचा जिरं घेतलेलं, हे वाटून घेईल. हे आपले बारीक पानं कापून घेतले मी कात्रीने. 3 पानं होते ते. आणि ही आपली आलं मिरच्या जिरेची पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे आपण भिजवून घेऊया. आता हे पानं घालून घेते मी आधी. हा एक मोठा कांदा लांब चिरून घेतलेला आहे, असं लांब लांब तो घालून घेतला. आणि हे आपले गावराणी कणीस असतात ना, त्याची मी मिक्सरला 100 ग्रॅम पेस्ट करून घेतलेली आहे, दाणे काढून ती घेतलेली आहे. आणि त्याचेच दाणे काढून घेतलेले आहेत 20 ग्रॅम. हे 100 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे. आता पाव चहाचा चमचा आणि पाव चहाचा चमचा हळद आणि हिंग हे घेतलेलं आहे दोन्ही. हे वाटण घालून घेते मिरच्यांचं, मिरची जिरे आणि आलं. 1 छोटा चमचा तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे मी. थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, छोटा चहाचा चमचा सोडा घेतलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेते. हे आपलं भिजवून पीठ रेडी झालंय. आता आपण तळून घेऊया. आता आपण पॅन मध्ये तेल टाकून घेतलंय. आता मी गॅस चालू करून घेते. आता आपल्या ह्या पिठामध्ये मी 1 छोटा चमचा ओवा मिक्स करून घेते. आता तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. आता मी यात पकोडे तळून घेते. हे पहा, आपले पकोडे छान क्रिस्पी झालेले आहेत. लाल कलर छान. आता काढून घेऊया. आपले मिक्स पकोडे रेडी झालेले आहे. खूप क्रिस्पी झालेले आहे पहा, छान. ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.